बरोबर आहे, चंद्रशेखर बावनकुळेंचा पक्ष आता देश पातळीवर मोठा पक्ष आहे. त्यांना निवडणुका मतचोरी करून आणि ते पाहिलं ना, तो माजी केंद्रीय मंत्री बिहारचं जे वक्तव्य केलं, मी त्याचा उल्लेख फार केला. अशा करून त्यांना निवडणुका हारत असताना घोषित करून घ्यायची जर सवय लागली तर त्यांना काही फरक पडणार नाही. पण आता पैसा आहे, प्रचंड यंत्रणांचा वापर आहे, त्यामुळे त्यांना काही फरक पडणार नाही कोण किती आले तरी. कारण निवडणुका जिंकाव्या कशा आणि कशाचा आधार घ्यावा, कोण सोबतीला असावे, तर सर्व त्यांच्या सोबतीला आहे. नाही असं आहे, आता नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून सर्वात मोठा भाऊ काँग्रेस ठरलेला आहे. हे आता सगळ्यांच्या पुढे आलेलं आहे आणि त्यामध्ये सुद्धा आम्ही काँग्रेस आघाडी न करता लढली होती आणि त्यामध्ये आम्हाला मिळालेली एकूण मतं आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील किंवा नगरसेवक म्हणून या दोनही पक्षापेक्षा अधिकचं यश आम्हाला मिळालं. हे यावरूनच आता स्पष्ट होते की काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना आणि भूमिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये आघाडी न करता लढण्याची आहे. राहिला मुंबईमध्ये उद्धवजी आणि राजजी जर एकत्र येत असतील, दोन भाऊ, तर नक्की आम्हाला आनंद आहे. एक कुटुंब एकत्र येऊन जर निवडणुकीच्या माध्यमातून एकत्र येत असतील आणि एकत्र लढत असतील, त्यामध्ये आम्हाला दुःख होण्याचं काही कारण नाही. आणि आम्ही त्यांना शुभेच्छाही देतो आणि त्यांना या निवडणुकीमध्ये यश मिळो अशी भावना सुद्धा आम्ही व्यक्त करतो. पण एक लक्षात घ्या की काँग्रेसची पूर्वीपासूनची भावना ही मनसे बरोबर जाण्याची नव्हती, तर शिवसेनेबरोबर आणि शरद पवार साहेबांबरोबर जाण्याची कालही भावना होती, आजही आहे आणि उद्याही राहील. त्यामुळे आम्ही ते दोन भाऊ एकत्र लढतायत म्हणून आमचं काय होईल ते आम्ही बघून घेऊ. नाही, मराठी माणूस तो विचार करून निर्णय घेईल. पण एक आहे की मराठी माणूस महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण चाललंय, भाषेवरही चाललं आणि प्रांतावरही चाललेलं आहे. हे काही लपून राहिलेलं नाही. मी जरी काँग्रेसचा जरी असलो तरी जी वस्तुस्थिती आहे, मुंबई छाती ठोकून कोणी सांगो, कोणी चंद्रसूर्य असेपर्यंत सांगो, पण मुंबई बळकावण्याचं, मुंबईवर वर्चस्व निर्माण करून मुंबई ही गुजरातच्या दावणीला बांधण्याचं काम हे पद्धतशीरपणे सुरू आहे. आणि यामध्ये मुंबईची वाट लावण्याचं काम, मुंबईच्या जमिनी गिळंकृत करण्याचं काम आणि मुंबईवर पूर्णतः कंट्रोल आज जे दिसतंय ते गुजरातचं दिसतोय. आणि त्यामुळे मराठी अस्मिता, मराठी संस्कृती, मराठी माणसाच्या हक्काचं संरक्षण करायचं असेल तर मराठी माणसाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. ही त्यांची भावना आहे, आमची भावना आहे. नाही, ती महाविकास आघाडी म्हणून, आपल्या इंडिया आघाडी म्हणून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे भाजपच्या विरोधातील पक्ष होते त्याचे मोड बांधण्याचं काम त्यावेळेस झालेलं होतं. त्याला इंडिया आघाडीचे अजूनही ते सदस्य आहेत, ते सोबत आहे. तुम्ही प्रत्येक गोष्ट लोकसभेच्या, विधानसभेच्या निवडणुकीशी, स्थानिक निवडणुकाशी जोडणं, उद्या ग्रामपंचायत मध्ये युती का झाली नाही असंही विचारणार तर याचं उत्तर आमच्याकडे असणारच नाही. त्यामुळे नगर परिषद, नगरपंचायती किंवा ग्रामपंचायती या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. त्यांच्यासाठी त्या परिस्थितीमध्ये त्यांनी तो तिकडे निर्णय घ्यायचा असतो, स्थानिक पातळीवरचा निर्णय असतो. त्यामुळे त्यामध्ये आघाडी किंवा
इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीला कुठेतरी धक्का लागतोय असं काही मानण्याचं कारण नाही. नाही असं कुठे म्हणले ते म्हणले महाविकास आघाडी म्हणजे सर्व पक्ष आघाडी कशाला म्हणायचं महा कशा शब्द आणायचा. त्यामुळे ते उद्धवजी बोलले ते बरोबर बोलले. महाविकास आघाडी म्हणून मी त्याचं उत्तर दिलेलं आहे की ते आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रच आहोत. नाही तर ठरलेलं आहे, संपलाय विषय तो. आमच्याकडून तो विषय संपलेला आहे. आम्ही मुंबईमध्ये काँग्रेस आणि वंचितला घेऊन लढण्याचा आमचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे तिथे आता काही फार स्कोप आहे असं मला वाटत नाही. असं कुठेच महाराष्ट्रात मागितलेलं नाही. ज्या ज्या ठिकाणी जिथे जिथे ज्या परिस्थिती आहे त्या ठिकाणी त्या पद्धतीनं बोलणं सुरू आहे. कालही मी वंचितच्या काही नेत्यांशी चंद्रपुरात बोललो. त्यांनी जो प्रस्ताव दिला तो काही असं अर्धाचा काही प्रस्ताव नाही आहे. अनेक ठिकाणी त्यांनी आघाडी करायसाठी किंवा युती करायची बोलणी सुरू आहे आणि अंतिम टप्प्यात आहे. पण 50-50चा फॉर्म्युला कुठेही वंचितने दिलेला नाही. असं आहे, ही काही आमची काही परमनंट युती किंवा पूर्वीपासून आलेली लोकसभेपासून विधानसभेपासून आलेली नाही. ठीक आहे, आता राजकारणामध्ये आघाड्या बनवूनच अनेक लोकांनी निवडणुका लढल्या जातात स्थानिक पातळीवर. त्यामुळे वंचितने तिथे काय भूमिका घेतली असेल तर काही महाराष्ट्राची युती आहे म्हणून तिथे झाली नाही अशातला भाग नाही. जिथे काही ठिकाणी झाली काही ठिकाणी झालेली नाही. कार्यकर्त्यांच्या त्या परिस्थितीमध्ये सोयीनुसार त्या सकाळी त्या ठिकाणी ते निर्णय ते घेत आहे. बरोबर आहे, चंद्रशेखर बावनकुळेंचा पक्ष आता देश पातळीवर मोठा पक्ष आहे. त्यांना निवडणुका मतचोरी करून आणि ते पाहिलं ना, तो माजी केंद्रीय मंत्री बिहारचा जे वक्तव्य केलं मी त्याचा उल्लेख पारही केला. अशा करून त्यांना निवडणुका हारत असताना घोषित करून घ्यायची जर सवय लागली तर त्यांना काही फरक पडणार नाही. पण आता पैसा आहे, प्रचंड यंत्रणांचा वापर आहे, त्यामुळे त्यांना काही फरक पडणार नाही कोण किती आले तरी. कारण निवडणुका जिंकाव्या कशा आणि कशाचा आधार घ्यावा, कोण सोबतीला असावे, तर सर्व त्यांच्या सोबतीला आहे. निवडणूक आयुक्तापासून तर सर्व यंत्रणा सोबतीला असल्यानंतर आणि प्रचंड पैसा असल्यानंतर काय फरक पडणार आहे. बावनकुळे जे म्हणतात ते खरं आहे. नाही काही नाहीये, झालंच हे सगळं. आम्ही आमचे गट तयार झालेत सगळ्या ठिकाणी. आम्हाला प्रचंड बहुमत आहे. फोडाफोडीचा काय विषय आला आणि फोडलेच तर बघू शेवट काय आहे. नाही, मला वाटतं की दिलं पाहिजेत आणि त्यातील 3-4 मुलं नवनीत राणांच्याकडे प्रत्येक हिंदूंनी नेऊन दिले पाहिजेत. याचं संगोपन तू कर आणि त्याचं पालन पोषण तू कर म्हणून त्यांच्या घरी नेऊन सोडले पाहिजे. आहे ना, चर्चा सुरू आहे. चंद्रपुरामध्ये चर्चा सुरू आहे. अनेक ठिकाणी ती चर्चा आहे ना. अकोल्यामध्ये काही ठिकाणी सुरू आहे, अमरावतीमध्ये चर्चा सुरू आहे. त्यामुळे अनेक महानगरपालिकामध्ये अशी आघाडी होईल अशी शक्यता आम्हाला आहे. नाही, आता युतीचा महापौर ते म्हणतात, हे म्हणतात आमचा महापौर होणार, मराठी माणूस होणार. आम्ही भाजपबरोबर जाऊ शकत नाही. परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये आम्ही निश्चितपणे त्या परिस्थितीमध्ये आमचा महापौर करू आणि आम्ही एकत्र राहण्याचा प्रयत्न करू. काँग्रेसच्या मागे सर्वांनी उभं राहावं. काँग्रेस सर्व जाती धर्माचा पंथाचा विचार करून काम करणारा पक्ष आहे. आम्ही कधीही कोणत्या याच्यामध्ये प्रांतीयवाद, जातीयवाद, धर्मवाद, वंशवाद याला मानत नाही. आम्ही देश हा नजरेपुढे ठेवून काम करतो. देशातील प्रत्येक माणूस या देशाचा मालक आहे. या देशातील देशावर त्याचा हक्क आहे, अधिकार आहे. या भावनेतून आम्ही काम करणारे आहोत. आमचे विचार हे सेक्युलर विचार आहेत, सर्वांना घेऊन चालणारे. त्यामुळे आम्हाला आमची भावना हीच असणार, मराठी असू दे गैर मराठी असू दे, देशाच्या अस्मितेसाठी आणि आपसातील समन्वयासाठी आमच्या पाठीमागे उभं राहावं अशीच आमची साध असणार आहे.